हॅलो, कशा आहात सगळे? थंडी तर काही कमीच होत नाही, परंतु मला काही केस धुवायचे होते. पण म्हटलं काय आता थंडी कमी होण्याची का वाट बघायची का? म्हणून मी म्हटलं जाऊ दे, जितकी थंडी असेल तेवढी असू दे, पण मला केस तर धुवावेच लागतील. बरेच दिवस सुद्धा होऊन गेलेले होते केस धुवून, म्हणून म्हटलं नाही नाही आज तर धुवावेच लागतील, म्हणून धुवूनच टाकले. त्यानंतर मला इकडे स्वयंपाकाची तयारी करायची होती. कधी-कधी असं होतं ना, की खूप जास्त थंडी वाजते. मग मला असं तसंच होत होतं. खूप जास्त थंडी वाजत होती, म्हणून मी गॅसजवळच हात शेकून घेतले. मला असं वाटत सगळे कामं बाजूला ठेवून आधी मी तिथे शेकोटी करून तिथेच बसून घ्यावं. मला खरं तर असंच वाटत होतं. ते सगळं म्हटलं नाही नाही आपल्याला तर कामंसुद्धा करायची आहेत. नंतर आठवलं मला, मग मी कामं करायला घेतली. मी दूध घ्यायला गेली तेव्हा एक बाबा तिथे उभे होते. ते मला बोलले, "बाई काय असेल तर मला दे ना खायला" म्हणून. तर मग रात्रीची खिचडी उरलेली होती, मग मी त्यांना ती दिली. दुसरं काही बनवून देऊ तोपर्यंत तेही थांबणार नव्हते, म्हणून म्हटलं जे रात्रीचं आहे तेच त्यांना द्यावं लागेल. मग तेच होतं माझ्याकडे, म्हणून मी त्यांना ते दिलं. आणि त्यानंतर मला इकडे बाकी घरात आली आणि माझी बाकीच्या कामं जी बाकी होती मी ते करायला घेतली. मला ती गादीसुद्धा धुवायची होती. आज खूप दिवस झाले धुतलेली नव्हती, म्हणून मी म्हटलं चला धुवूनच टाकते. स्वेटर आणि ब्लँकेट होती ते सुद्धा धुतलेलं नव्हतं खूप दिवसापासून. स्वेटर तर मला काढायची अजिबात इच्छा होत नव्हती, परंतु ते खूप जास्त खराब झालं होतं, म्हणून ते सुद्धा धुवून वरती टाकून आली. चला तर भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.